मंडळी, राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक जाहीर होताच महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्यानं या हाय व्होल्टेज भेटीचं कारण आगामी विधान परिषद निवडणुकीतील वाद असल्याचं बोललं जातंय. या निवडणुका पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, जळगाव, नांदेड, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी अशा मतदारसंघांमध्ये होत आहेत. या निवडणुकीचं मतदान 18 जून 2026 रोजी होणार असून मतमोजणी 22 जून रोजी होईल. तर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 1 जून आहे. आता याच निवडणुकीच्या जागा वाटपाच्या वादामुळे महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. म्हणूनच ज्या 5 जागा महायुतीतील वादाचं कारण ठरत आहे त्या जागा नेमक्या कोणत्या? जागा वाटप खोळंबण्याची नेमकी कारणे कोणती? या वादामुळे महायुतीत फूट पडणार का? आणि या वादाचा परिणाम महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर कसा होणार, हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. तर बघा मंडळी, राज्यात सध्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाने 17 पैकी 7 जागांवर दावा केला असल्यानं आणि भाजपा एवढ्या जागा द्यायला तयार नसल्यानं मोठा तिढा निर्माण झाला आहे. आता एकनाथ शिंदे भाजपा पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. म्हणूनच या वादाचे मुख्य कारण काय हे सुरुवातीला पाहूयात. मंडळी, या जागा वाटपाच्या बाबतीत प्राथमिक चर्चा अशी होती की भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढवतील. मात्र शिंदे गटाकडून जास्त जागांवर दावा सांगण्यात आला आणि इथूनच महायुतीतील जागा वाटपाची चर्चा लांबणीवर पडली. आता त्यातल्या मुख्य 5 जागांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हा वाद सोडविण्यासाठी सध्या महायुतीत एका पाठोपाठ एक बैठका सुरू आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यात बैठका सुरू आहेत. या जागांवरील अंतिम निर्णय महायुतीतील उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाणार आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीबद्दल अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत आमची चर्चा सुरू असून आम्ही सर्व पक्ष एकत्र बसून यावर मार्ग काढू, असं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलंय. पण जागा वाटपाचा तिढा नेमक्या कोणकोणत्या जागांवर आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर बघा, प्रामुख्याने पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या 5 जागांवर सध्या महायुतीत वाद पेटलाय. या जागांवर महायुतीतील तिन्ही पक्षांकडून म्हणजेच भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात येत आहे आणि परिणामी जागा वाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच आता या 5 जागांवर नेमका कशामुळे वाद निर्माण झाला आहे, वाद निर्माण होण्याची कारणं काय आहेत हे पाहूयात. सगळ्यात पहिली जागा तर म्हणजे पुणे. विधान परिषदेच्या पुणे मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेच आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं होतं. मात्र त्यापूर्वी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसनेही केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य संख्या, पक्षाची ताकद पाहता यावेळीही ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे अशी पक्षाची आग्रही भूमिका आहे. पक्षातील संख्याबळाचा आधार घेत भाजपाने पुण्याच्या जागेवर आपला दावा सांगितला आहे. मात्र आमच्याकडे सर्वाधिक 370 सदस्यांचे संख्याबळ असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची असल्याचे म्हटले आहे. भाजपने मित्रपक्षांच्या पाठिंब्यासह आपल्याकडे 333 मतांचे संख्याबळ असल्याचा दावा करून ही जागा स्वतःकडे घेण्याची मागणी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीने भाजपपेक्षा अधिकचे संख्याबळ असल्याचे स्पष्ट केले आहे. आता यानंतर दुसरी जागा आहे ती म्हणजे नाशिकची. नाशिकच्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये महायुतीत एकूण 619 पैकी 466 मतांचे संख्याबळ आहे. आता त्यातही नाशिकमध्ये भाजपाचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने भाजपा या जागेसाठी आग्रही आहे. भाजपाचे 188 नगरसेवक आहेत तर शिवसेनेची त्या खालोखाल 171 सदस्य संख्या आहे. पण पूर्वीपासून या जागेवर शिवसेनेचे प्राबल्य राहिले असल्याने पक्षाचे नेते या जागेवर दावा सांगत आहेत. उमेदवारीसाठी इच्छुकांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
या जागेसाठी उमेदवार म्हणून शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे किंवा आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. तर भाजपाकडूनही काही संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. त्याबद्दल सध्या माध्यमात तरी कोणती माहिती उपलब्ध नाही. आता यानंतर जळगाव ही जागा सुद्धा भाजपा आणि शिवसेनेतील वादाचे कारण ठरत आहे. मंडळी, जळगाव जिल्ह्यात शिवसेना पक्षाची मोठी ताकद आहे आणि त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरला आहे. स्वतःचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी मंत्री गुलाबराव पाटील आग्रही आहेत. मात्र भाजपा या जागेवरही आपला दावा सोडायला तयार नाही. याचं कारण म्हणजे मागील 20 वर्षांपासून ही जागा भाजपाच्या ताब्यात आहे. मतांच्या समीकरणानुसार आणि संख्याबळाच्या जोरावर ही जागा सोडणार नाही अशी भाजपाच्या नेत्यांची भूमिका आहे. त्यातच गुलाबराव पाटलांच्या मुलाला उमेदवारी देण्यावरून शिवसेनेचेच आमदार किशोर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे उमेदवारीचा तिढा न सुटल्यास त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवू असे ठाम सांगितले आहे. त्यामुळे या जागेवरील तिढा कसा सुटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर चौथी जागा आहे अमरावती. आता या जागेवरही भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र झाला आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नावाच्या चर्चेने आणि स्थानिक नेत्यांच्या आग्रहाने या जागेवर पेच निर्माण झाला आहे. अमरावतीच्या राजकारणात आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष वाढला आहे. विदर्भात बच्चू कडू यांचे वाढतं वर्चस्व पाहता भाजपा नेते त्यांच्यावर उघडपणे टीका करत आहेत. बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपात नाराजी आहे. याचं कारण म्हणजे स्थानिक पातळीवर जागा वाटपाची समीकरणं बदलत आहेत आणि याचा भाजपाच्या पारंपरिक मतांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचे जाहीर वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी कडू यांच्यावर बोचरी टीका केली होती. या घडामोडींमुळे महायुतीमधील दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्व कुणाचे यावरून रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. आता सर्वात शेवटची जागा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना. मंडळी, या जागेवरून महायुतीमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. सदस्य संख्येच्या बळावर भाजपा हा मतदारसंघ स्वतःकडे खेचण्याच्या तयारीला लागला आहे, तर शिवसेनेने देखील ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. दोन्ही जिल्ह्यात भाजपाचे 250 नगरसेवक आहेत, तर शिवसेनेकडे 125च्या आसपास नगरसेवक आहेत. भाजपमधील प्रमुख नेते मंडळी या जागेसाठी इच्छुक असल्याचं समोर येत आहे. त्यात माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर यांची नावं समोर येत आहेत. भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी या जागेसाठी पक्षाकडे अधिकृत मागणी केली आहे. या जागेवर महायुतीत नेमका कोणता पक्ष उमेदवार देणार हे जागा वाटपाच्या अंतिम निर्णयानंतर स्पष्ट होईल. पण एकूणच या वादाचा आगामी विधान परिषद निवडणुकीवर काय परिणाम होईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मंडळी, मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने मोठी मुसंडी मारली होती. त्यामुळे अनेक जण इतर पक्षातून भाजपामध्ये पुनर्वसनाच्या आशेने दाखल झाले होते. त्यांचं पुनर्वसन करणं भाजपासाठी गत्यंतर आहे. त्यामुळे शिवसेनेने दावा केलेल्या जागा भाजपा सोडणार का हा मोठा प्रश्न आहे. नाहीतर अंतर्गत नाराजीचा फटका भाजपाला मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागू शकतो. यासोबतच भाजपाने शिवसेनेसाठी या जागा सोडल्यास राष्ट्रवादी पक्ष सुद्धा अधिक जागांसाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी आणखी वाढू शकते. भाजपासमोर मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान असणार आहे आणि एकूणच याचा परिणाम महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर होणार आहे. परिणामी महायुतीत नाराजी वाढण्याची शक्यता आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते बंडखोरीही करू शकतात. त्यामुळे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला याचा फायदा होऊ शकतो. आता यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समीकरणं बिघडली तर अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महायुतीकडे संख्याबळ असलं तरी अंतर्गत वाद वाढले तर काही जागांवर मोठे राजकीय धक्के बसू शकतात. त्यामुळे आता पुढील काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या होणाऱ्या बैठका निर्णायक ठरणार आहेत. एकूणच बघितलं तर महायुतीमधील पक्षश्रेष्ठी आता या जागा वाटपाबाबतीतल्या तिढ्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रत्येक पक्ष हा आपल्या वाट्याला जास्त जागा कशा येतील याची काळजी घेणार, कारण ही निवडणूक आगामी काळात सगळ्या पक्षांचं राजकीय भविष्य काय असणार याबाबतचा मोमेंटम सेट करणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, महायुतीतला हा तिढा शांतपणे सुटणार
की मोठ्या प्रमाणावर बंडखोरी पाहायला मिळेल? या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.